हरि ओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 35. संजय उवाच. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. संजय म्हणाला, अशा प्रकारे भगवंत श्री केशवाचे बोलणे ऐकून भयाने कंपित झालेल्या किरीटधारी अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार करत प्रणाम करत भगवंत श्री श्रीकृष्णाला भेदरलेल्या वाणीने चाचरत म्हणले, आपला सखा असलेला, आपला हितचिंतक असलेला, आता आपला सारथी असलेला, अवतारी पूर्णावतारी एकमेव पुरुष असलेला असा हा श्रीकृष्ण भगवंत श्री म्हणून काही वेगळ्या प्रतिमेने आपल्या परिचयाचा होता. आत्ताचा त्याचा अवतारी पूर्णावतारी म्हणून जो परिचय होत आहे तो नवीनच आहे. याचा अर्थ आपल्याला अवतारी पुरुष म्हणजे काय तेच समजत नव्हते. येथे अर्जुनाला मुद्दामहूनच किरीटधारी असे संबोधिले आहे. अर्जुनाने इंद्राला साथ देताना अनेक दानवांना ठार मारले होते. त्यावेळी प्रसन्न होऊन इंद्राने अर्जुनाला एक दिव्य मुकुट भेट दिला होता. असा हा महापराक्रमी अर्जुन भगवंत श्रींच्या या विश्वरूप दर्शनाने चळाचळ कापत आहे. त्याची वाचा कंप होत आहे. तो बोलताना चाचरत आहे. विश्वरूप दर्शन पाहणे आणि ते जसे आहे तसे स्वीकारणे महाकठीण आहे. बालपणी माती खाल्ली म्हणून यशोदा मातेने भगवंत श्रींना तोंड उघडायला लावले होते. त्यावेळी जेव्हा भगवंत श्रींनी आपले मुख उघडले तेव्हा तिला त्यात विश्वरूप दर्शन झाले होते. तिला ते पाहून महत् आश्चर्य झाले होते. परंतु लवकरच तिची ही स्मृती भगवंत श्रींनी योगमायेने कायम करता पुसून टाकली. कारण ती जर बाळ श्रीकृष्णाला तसे पाहू लागली तर तिला मातेची माया बाळ श्रीकृष्णाला देता आली नसती. तिला तिचे ते सौख्य उपभोगता यावे म्हणून भगवंत श्रींनीच तसे केले. भगवंत श्रींच्या विश्वरूप दर्शनात अर्जुनाने भविष्यात काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक पाहिले. प्रत्येकाच्याच जीवनात भविष्याची नांदी होत असते. आपल्याला ती ओळखता येत नाही. जरी ती ओळखता आली तरी त्याप्रमाणे आपण वागत नाही. एखादे श्री ज्ञानेश्वर माऊली असतात ज्यांना आपल्या अवताराची समाप्ती केव्हा करावी ते समजते आणि त्याप्रमाणे मोठ्या आनंदाने त्याचा स्वीकार करून त्याचे प्रत्यक्ष आचरण ते करतात. आपल्याला भूतकाळाचा विसर होतो आणि भविष्यकाळ समजत नाही. हे आपल्यावर भगवंत श्रींचे उपकार आहेत. एखादा छान घर बांधतो, सजवतो, त्याचा आस्वाद घेऊ लागतो. 4 महिन्यात त्याचा मृत्यू होतो. आता जर त्याला हे माहीत असते तर तो घर बांधणार नाही. त्यामुळे घराचा आस्वाद त्याने जो 4 महिने घेतला तो त्याला मिळाला नसता. भविष्याचा वेध सह्य होणार नाही. तसेच जगातील द्वंद्व सहन होणार नाही. जन्मदाती माता जर मृत्यू देत असेल तर अशा मातेबद्दल ममता निर्माण होणार नाही. यामुळेच मृत्यूदेव निराळा मानला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे सृजन, पालन आणि लय असे 3 विभाग केले आहेत. यामुळे परमात्म्याच्या पूजनात अडचण येत नाही. यमदेवाची आराधना नित्य नियमित केली जात नाही, परंतु विष्णूची पूजा नित्य नियमित केली जाते. भगवंत श्रींच्या त्या विश्वरूप दर्शनात मृत्यूचे ते अक्राळ विक्राळ थैमान पाहून अर्जुनासारखा महान योद्धाही चळचळ कापू लागला आहे. विश्वदर्शनातील भयानकता सविस्तर सांगण्याचा संजयाचा एक चांगला हेतू आहे. आता याही घटकेला हे युद्ध थांबवू शकतो अशी एकमेव व्यक्ती म्हणजे धृतराष्ट्र ही आहे. त्याला तेथे युद्धभूमीवर जे काही होत आहे ते जर मोकळ्या शुद्ध मनाने आकलन झाले तर तो हे युद्ध आत्ता आहे त्या स्थितीत थांबवू शकतो. त्यामुळे निदान पुढील संहार तरी थांबवू शकतो. परंतु तसे काही झाले नाही. पुत्र प्रेमाने आंधळा झालेल्या धृतराष्ट्राला दुर्दैवाने तशी सुबुद्धी सुचली नाही. भगवंत श्री जितके श्रीवत्सल विराट आहेत तितकेच ते अक्राळ विक्राळ विराटही आहेत. अशा या विराटापुढे केवळ नतमस्तक होण्यापेक्षा आपण जास्त काही करू शकत नाही. जेव्हा अत्यंतिक टोकाची भावना होते तेव्हा आपण परत तेच बोलतो. पाहुण्यांना आपण या
असे परत परत म्हणतो, तसेच वा 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 असे म्हणतो, किंवा मेलो 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 मेलो, वाचवा वाचवा, धावा 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 असे म्हणतो. याचप्रमाणे येथे अर्जुन त्या भयावह दर्शनाने घाबरून पुन्हा पुन्हा नमस्कार करत प्रणाम करत आहे. हरिओम.